नीट ॲप्लिकेशन फॉर्म जर रिजेक्ट झाला तर पुन्हा नव्यानं फॉर्म भरता येणार नाही। सबमिट केलेला फॉर्म एडिट करायचं ठरवलं तर त्यामध्ये फोटो, सही, फिंगर हे एडिट होणार नाही। तर त्यामुळे आतापासून आपल्या विद्यार्थ्याचं काही नुकसान होऊ नये तर यासाठी आपण काळजी घेतोय। व्हिडिओला सविस्तर बघा। फोटो, थंब, सही, फिंगर यासाठी नेमका काय क्रायटेरिया आहे तर हे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघून नंतरच आपण नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरूया। फर्स्ट पॉइंट की नेमका फोटो कसा असावा। तर मित्रांनो, तुम्हाला फोटो काढताना व्हाईट बॅकग्राऊंडवर काढायचा आहे। व्हाईट बॅकग्राऊंडवर फोटो काढताना अगोदर स्टुडिओवाल्याला कल्पना द्या की एडिट करू नको, व्हाईट बॅकग्राऊंड एडिट करून टाकायचं नाही, तर फोटो अगोदर व्हाईट बॅकग्राऊंडवर घ्यायचा आहे। फोटो कलरच पाहिजे, कलर काढा, ब्लॅक अँड व्हाईट चालतो बट कलर घ्या। कलर फोटो, व्हाईट बॅकग्राऊंड असं स्टुडिओवाल्याला अगोदर सांगा। आता फोटो कसा असावा हे तुमच्या लक्षात आलं असेल। कलर फोटो विथ व्हाईट बॅकग्राऊंड पण एडिट केलेलं नसावं, म्हणजे आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही। आणि एकदा जर फॉर्म रिजेक्ट झाला तर नव्यानं पुन्हा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। फोटो कसा असावा हे तर आपण बघितलं, पण फोटो नेमका कधी काढावा तर तुमचा फोटो हा लेटेस्ट म्हणजे या वर्षातील 1/1/2024 आणि त्यानंतरचा काढलेला असावा। आता फोटो काढत असताना तुम्हाला तुमचं नाव आणि डेट त्या फोटोवर आली पाहिजे, तर या पद्धतीनं स्टुडिओवाल्याला सांगायचं आहे। तर हे झालं फोटो बद्दल। अजून फोटो नेमकं काय क्रायटेरिया फोटोचा की तुमचा जो फोटो आहे तर त्यामध्ये 80% तुमचा चेहरा जो आहे तर तो कव्हर झालेला असायला पाहिजे। NTA नवीन रूल जो आहे 80% चेहरा तुमचा कव्हर झाला पाहिजे आणि सोबतच तुमचे जे दोन्ही कान आहेत तर ते फोटोमध्ये स्पष्ट दिसले पाहिजेत। तर हा आहे फोटोचा क्रायटेरिया। आता प्रश्न असा येतो की सर फोटो नेमके किती काढायचे, तर 2 प्रकारचे फोटो तुम्हाला काढायचे, पासपोर्ट साईज आणि पोस्टकार्ड साईज। पासपोर्ट साईज आणि पोस्टकार्ड साईज जे फोटो तुम्ही आता काढणार आहात तर हे ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला हेच फोटो उपयोगात आणायचे। नवीन फोटो परत तुम्हाला काढायचे नाही, याच फोटोचं काम नंतर पडतं। तर त्यामुळं पासपोर्ट साईज फोटो जे आहेत तर ते तुम्ही 8 काढून घ्या आणि जे पोस्टकार्ड साईज आहे म्हणजे मोठे 4x6चे तर ते तुम्हाला 6 काढायचे। आता प्रश्न असा येतो की सर पोस्टकार्ड साईज, पासपोर्ट साईज म्हणजे आम्हाला नेमकं कोणते काढायचे, कसे काढायचे, तर तुम्ही फोटो स्टुडिओवाल्याला सांगा। पोस्टकार्ड साईज म्हणजे थोडा मोठा फोटो येतो, 6 फोटो घ्यायचे, पासपोर्ट साईज 8 फोटो घ्यायचे। तर हा झाला फोटोचा क्रायटेरिया। फोटो क्लिअर येऊ द्या, कलर येऊ द्या आणि व्हाईट बॅकग्राऊंड असू द्या। आता आपण बघूया की सही नेमकी कशी करायची आणि सहीचा नेमका काय क्रायटेरिया आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सही करणार आहात तर साईनसाठी तुम्हाला रनिंग हँडरायटिंग मध्ये तुमची सही असायला पाहिजे। थोडक्यात तुम्ही कम्प्युटरवर समजा टाईप केलं सही तुमची आणि ती प्रिंट काढून ती अपलोड केली तर ते चालणार नाही। तुम्हाला रनिंग मध्ये तुमची सही पाहिजे, रनिंग हँडरायटिंग मध्ये, आणि कॅपिटल लेटर यूज करू नका, स्मॉल लेटर मध्ये तुमची सही असू द्या। आता फोटो बद्दल अजून एक प्रश्न की जो मी घ्यायला विसरलो की फोटोमध्ये तुम्ही गॉगल्स आणि कॅप हे तुमच्या फोटोमध्ये असायला नको। आता प्रश्न असा येतो की सर आम्हाला चष्मा आहे, मग चष्म्याचं काय, तर चष्मा चालतो। तुम्हाला जर चष्मा लागलेला असेल तर चष्मा चालतो, पण गॉगल्स आणि तुमची कॅप तर ही फोटोमध्ये यायला नको, म्हणजे ना ती वापरू नका फोटो काढताना। आता सहीबद्दल मी तुम्हाला सांगितलं की रनिंग हँडरायटिंग मध्ये तुम्हाला सही करायची आणि ती सुद्धा ब्लॅक इंक पेननं सही करायची व्हाईट पेपरवर। तर आता ही अपलोड करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता। आता फिंगर आणि थंब, तर लेफ्ट हँड फिंगर, लेफ्ट हँड थंब, परत राईट हँड थंब, राईट हँड फिंगर, असे 10 बोटांचे जे ठसे आहेत तर हे तुम्हाला अपलोड करावे लागतात। फक्त थंब अपलोड करायचं काम नाही, 10 बोटांचे ठसे अपलोड करावे लागतात। आणि जर तुम्ही हे सगळं क्लिअर जर अपलोड केलं नाही, क्लिअर जर ते दिसलं नाही तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। तर त्यामुळं हे फोटोचा क्रायटेरिया तुमच्या लक्षात आला असेल, कसे असायला पाहिजे फोटो, तर तुमचं सही तुम्हाला कशी करायची लक्षात आला असेल, कॅपिटल लेटरमध्ये नसावी, रनिंग हँडरायटिंग पाहिजे, तुमचा थंब आणि फिंगर पूर्ण 10 बोटांचे ठसे पाहिजे, हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल। व्हिडिओ इन्फॉर्मेशन देणारा वाटला असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। आज आपण थांबतोय। ओके।